वैद्यकीय शिक्षणाच्या पात्रतेसाठी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट ई परीक्षा द्यावी लागते। ही राष्ट्रीय पातळीवर परीक्षा आहे। यासाठी विद्यार्थी मोठ्या मेहनतीने जिद्दीने दिवस-रात्र अभ्यास करतात आणि अचानक पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस येते। यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय होतो। यात कोणाचा दोष आहे? जी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेली NTA नॅशनल टेस्ट एजन्सी या संस्थेच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे विद्यार्थ्यांना अक्षम्य त्रास आणि शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागते। अशा संस्थेच्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि नीट आणि नेटच्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। ही प्रमुख मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI व विद्यार्थी आघाडी SFIच्या वतीने 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे DYFIचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी व SFIचे जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे। तरी सर्व 12वी इयत्तेत शिकणाऱ्या आणि नीट परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन युवा महासंघाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। विद्यार्थी आणि युवकांना DYFI आणि SFIच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। उद्या 10 जुलै सकाळी ठीक 11 वाजता पत्रकार भवन ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा मोर्चा निघणार आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यावरती मोठा अन्याय या देशात झालेला आहे। 4 जून रोजी या देशात नीटची परीक्षा पार पडली। या परीक्षेमध्ये प्रचंड गोंधळ झाला, पेपर फुटला। याचं कारण म्हणजे नॅशनल टेस्ट एजन्सी या NTA सारख्या भ्रष्ट संस्थेने ह्या विद्यार्थ्यावरती अन्याय करण्याचं काम केलेलं आहे। त्या संस्थेवरती तात्काळ बंदी आणली पाहिजे। त्याचबरोबर त्या संस्थेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कठीण आणि कडक कारवाई झाली पाहिजे। ही मागणी घेऊन नीट आणि नेटच्या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाच्या विरोधात त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। याकरिता DYFI आणि SFIच्या वतीनं हा मोर्चा निघणार आहे। तरी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि युवकांना विनंती करतो, आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं। युवा महासंघाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की 5 जून रोजी लागलेल्या नीट UG परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे। तसेच नुकत्याच झालेल्या UGC नेट या परीक्षेमध्ये देखील मोठा गैरव्यवहार झाला आहे। या प्रकरणाचा भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ व विद्यार्थी आघाडी SFIच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे। सदर परीक्षा NTA या वादग्रस्त संस्थेद्वारे घेण्यात आली असून सदर संस्था ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते। सदर संस्थेला कायमचे बरखास्त करा अशी आमची मागणी आहे। तसेच झालेल्या सर्व प्रकरणाचा तीव्र निषेध असून सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागत असून केंद्र सरकारचे वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे खाजगीकरणाचे व व्यापारीकरणाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चालले आहे। तर दुसरीकडे 18 जून रोजी UGC नेट ई परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच रद्द करण्यात आली। त्यात सुद्धा गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे। तसेच CSIR नीट PG या परीक्षेमध्ये देखील मोठा गोंधळ चाललाय। त्यामुळे सदरील पूर्ण भ्रष्टाचाराचा निपक्षपाती व पारदर्शकपणे तपास करून NTA या संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घालावी। तसेच या सर्व प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी युवा महासंघ करत आहे। तरच लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळेल।